नमस्कार. चला एक विचार करूया. आपल्या देशातल्या कोट्यावधी मुलांचं भविष्य नक्की कोठे घडतं? मोठमोठ्या शहरांमधल्या त्या चकचकीत शाळांमध्ये? नाही. ते घडतं आपल्या गावागावांतल्या जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये. आणि आज आपण हेच बघणार आहोत की ज्या शाळांकडे आपलं अनेकदा लक्षही जात नाही, त्या खऱ्या अर्थाने आपल्या समाजाचा कणा कशा आहेत. जिल्हा परिषद शाळा या समाजाच्या शैक्षणिक व्यवस्थेचा भक्कम पाया आहेत. हे वाक्य म्हणजे फक्त एक घोषवाक्य नाहीये, हे एक वास्तव आहे. कारण याच पायावर आपल्या देशाचे भावी डॉक्टर्स, इंजिनियर्स आणि नेते उभे राहतात. चला तर मग हा पाया नेमका किती मजबूत आहे हेच पाहूया. या शाळांची सगळ्यात मोठी ताकद कशात आहे माहितीये? त्यांच्या पोहोचमध्ये. म्हणजे बघा, जिथे कदाचित पक्का रस्तासुद्धा पोचला नसेल, त्या दुर्गम गावात, आदिवासी पाड्यावर जिल्हा परिषदेची शाळा तुम्हाला नक्की सापडेल. देशाच्या कानाकोपऱ्यातल्या प्रत्येक मुलापर्यंत ज्ञानाचा प्रकाश पोहोचवण्याचं हे खूप मोठं आणि महत्त्वाचं माध्यम आहे. पण या शाळा इतक्या यशस्वी का आहेत? याचं पहिलं आणि सगळ्यात महत्त्वाचं उत्तर आहे त्यांचं सर्वसमावेशक मॉडेल. म्हणजे काय तर सर्वांसाठी शिक्षण ही गोष्ट फक्त कागदावर न ठेवता प्रत्यक्षात कशी उतरवली जाते ते आता आपण बघूया. शिक्षण सगळ्यांपर्यंत पोहोचतं कसं? तर त्यासाठी आधी अडथळे दूर करावे लागतात. आणि इथे तेच केलं जातं. मोफत शिक्षण, गणवेश, पुस्तकं, दुपारचं जेवण, शिष्यवृत्ती. ही फक्त योजनांची यादी नाहीये, हा एक विश्वास आहे. प्रत्येक मुलाला आणि त्यांच्या पालकांना दिलेला विश्वास की तुमची आर्थिक परिस्थिती तुमच्या स्वप्नांच्या आड कधीच येणार नाही. जरा विचार करा, एखाद्या अनोळखी भाषेत शिकताना लहान मुलांची काय अवस्था होत असेल? पण जिल्हा परिषद शाळांमध्ये मुलं त्यांच्या आईच्या भाषेत म्हणजे मातृभाषेत शिकतात. आणि त्यामुळे काय होतं तर विषय अगदी सहज समजतात, त्यांचा आत्मविश्वास वाढतो आणि त्यांची मुळं त्यांच्या स्वतःच्या संस्कृतीत घट्ट रुजलेली राहतात. बरं, मुलांना फक्त शाळेत आणून पुरेसं आहे का? नाही. त्यांना काय शिकवलं जातं आणि कोण शिकवतं हे त्याहूनही जास्त महत्त्वाचं आहे. आणि इथेच येतो जिल्हा परिषद शाळांचा दुसरा मजबूत स्तंभ, मूल्य शिक्षण आणि ते रुजवणारे समर्पित शिक्षक. या शाळांमध्ये फक्त पाढे किंवा कविता शिकवल्या जात नाहीत, तर खरं आयुष्य घडवलं जातं. सकाळच्या प्रार्थनेतून शिस्त आणि देशप्रेम, एकत्र काम करण्याच्या वृत्तीतून सहकार्य आणि स्वच्छतेच्या सवयींमधून सामाजिक जबाबदारी. इथे केवळ विद्यार्थी नाही, तर देशाचे उत्तम नागरिक घडवले जातात. आणि हे सगळं घडवून आणतं कोण? तर इथले शिक्षक. खरं सांगायचं तर ते फक्त नोकरी नाही करत आहेत, तर एक वसा चालवत आहेत. कमीत कमी साधनसामग्री असताना सुद्धा फक्त स्वतःच्या कल्पकतेच्या जोरावर प्रत्येक मुलामध्ये शिकण्याची आवड निर्माण करणं हेच तर त्यांचं खरं कौशल्य आहे. म्हणूनच त्यांना या संपूर्ण व्यवस्थेचं हृदय म्हटलं जातं.